नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यांचं आयुष्य सुखी आणि समाधानी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर इथे आहोंना आमच्याकडे देवी बसली त्याच्यामुळे आहोंना कालचं जागरण होतं. सो आहोंना काय उठता आलं नाही गाड्या वगैरे धुण्यासाठी. सो आम्ही निर्णय घेतला की आराध्य, मी आणि स्वराज्य तिघांनी गाड्या धुवून काढल्या आणि मस्तपैकी स्वच्छ असं केल्या दोन्ही पण गाड्या. आणि आहो नंतर उठल्यानंतर आहोने मस्तपैकी पूजन केलं, त्यांना हार घातले आणि नंतर आम्ही थोड्या वेळाने 3च्या दरम्यान असं दुपारच्या दरम्यान दसऱ्याचं महत्वाचं असतं ते म्हणजे सोना खरेदी करणं. तर आपला छोटासा असा सोना खरेदी केला दसऱ्याच्या निमित्ताने आणि सोबतच आम्ही नाश्त्याला गेलो. तर इथे स्वराज्याला पाहिजे होता येरा पाव. तर येरा पाव म्हणजे काय? तर येरा पाव म्हणजे त्याच्या भाषेत आहे वडापाव. तर त्याने तो वडापाव खाल्लेला आहे आणि खूप बडबड, "मम्मी व्हिडिओ नको काढू" असं त्याचं चाललेलं होतं. ते आमचं सगळं खाऊन झालेलं होतं, पण त्याचा टाईमपास चाललेला होता. पण जेव्हा त्याने वडापाव खाल्ला, तेव्हाच तो जरा म्हणजे तेव्हाच आम्ही बाहेर पडलो आणि नंतर आम्ही संध्याकाळच्या टायमाला खूप संध्याकाळ झालेली होती आम्हाला येता-येता. थोडीशी वेगळी देखील खरेदी होती. तर इथे मस्तपैकी साउंड सिस्टमचं आम्ही पूजन करून घेतलेलं आहे. सोबतच मी वरती मशीनचं पूजन करून घेतलं. आणि ती जरा व्हिडिओ शूट करायची राहूनच गेली. आणि सोबतच मी माझ्या सोन्याचं म्हणजे आपली सोन्याची पानं, पुन्हा माझं थोडंफार जे सोनं होतं त्याचं आणि असं हत्यारांचं, पुस्तकांचं पूजन केलं आणि सोन्याच्या पानांची देवाणघेवाण केली होती. आणि तिथे आपल्याकडे आलेले होते मराठी वाड्यातील हिंगोलीतले म्हणजे ते आता जिथे जॉबला कामाला लागलेले आहेत. तर ते आलेले होते. तर त्यांना देखील सोन्याच्या पानांची देवाण-घेवाण केली आणि जरा मस्तीच झाली. त्यांना वाटलं मी फोटो काढते, तर ते विचारतात, "पुन्हा काढायला लागेल का व्हिडिओ?" तर मी त्यांना बोलले, "नाही." सो बाय बाय.